रेनगरच्या बीज भांडवलासह गोदुताई नगरच्या नागरी सुविधांसाठी निधीची ठोस शिफारस करण्याची ग्वाही महाराष्ट्र विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांनी दिली। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत देशातील महत्त्वाकांक्षी व पथदर्शी गृहप्रकल्प म्हणून साकारलेल्या रेनगरच्या प्रलंबित बीज भांडवलासाठी 270 कोटींची तरतूद तसेच कॉम्रेड गोदुताई परुळेकर महिला विडी कामगार वसाहतीतील मलनिस्सारण, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, रस्ते, स्मशानभूमी आणि विमा ESI दवाखान्यासह अत्यावश्यक नागरी व पायाभूत सुविधांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याकरिता महाराष्ट्र शासनाकडे ठोस व निर्णायक शिफारस करण्यात येईल अशी ग्वाही महाराष्ट्र विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांनी दिली। रेनगर आणि कॉम्रेड गोदुताई परुळेकर नगर येथील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसोबत संयुक्त बैठक घेण्याबाबतही आपण पुढाकार घेऊ। तसेच या बैठकीस स्वतः उपस्थित राहून श्रमिकांच्या गृहप्रकल्पातील अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करू असे खोतकर यांनी यावेळी स्पष्ट केले। सोलापूर दौऱ्यात गोदुताई नगर व रेनगरची पाहणी केल्यानंतर त्यांनी जिल्हा प्रशासन तसेच महाराष्ट्र शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या। मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी अर्जुन खोतकर यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले। यावेळी कामगारांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत रेनगर फेडरेशनच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी गृहप्रकल्पाचा हस्तांतरण सोहळा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला होता। मात्र लाभार्थ्यांच्या हिश्शापोटी राष्ट्रीयकृत बँकांमार्फत उपलब्ध करून दिले जाणारे गृहकर्ज सध्या मंजूर होत नसल्यामुळे प्रकल्पाच्या पुढील कामांवर परिणाम झाला आहे। त्यामुळे निर्धारित कालावधीत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासनाने बीज भांडवलापोटी 270 कोटी उपलब्ध करून द्यावेत। तसेच प्रकल्पाअंतर्गत निश्चित करण्यात आलेल्या पायाभूत व नागरी सुविधांसाठी आवश्यक तो निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाने केली। कुंभारीच्या कॉम्रेड गोदुताई परुळेकर नगरमध्ये सुमारे 10,000 विडी कामगार कुटुंबे वास्तव्यास आहेत। मात्र अद्यापही मलनिस्सारण, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, मुख्य व अंतर्गत रस्ते, स्वतंत्र स्मशानभूमी तसेच विमा ESI दवाखाना यासारख्या अत्यावश्यक सुविधांचा प्रश्न प्रलंबित आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तयार केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालानुसार सुमारे 200 कोटींच्या मलनिस्सारण, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन योजनेस तातडीने प्रशासकीय व आर्थिक मान्यता देऊन निधी उपलब्ध करून द्यावा अशी ही मागणी यावेळी करण्यात आली। या प्रसंगी कॉम्रेड गोदुताई परुळेकर महिला विडी कामगार गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षा सुनंदा बल्ला, फातिमा बेग, रेनगर फेडरेशनच्या अध्यक्षा नलिनी कलबुर्गी, सचिव युसुफ शेख, ॲडव्होकेट अनिल वासम, गजेंद्र दंडी यांच्यासह संस्था पदाधिकारी, संस्थेचे सर्व पूर्णवेळ कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुद्दा या अजेंड्यामध्ये ही बैठक मी ठरवली कारण मी दिवाळी अंकामध्ये लेख वाचलेला होता। गेल्या 20-25 वर्षापासून सातत्यानं बिडी कामगारांसाठी त्यांना घरं मिळावीत म्हणून कशा पद्धतीने यांनी लढा दिला त्याचा मराठवाडा दिवाळी अंकात आणि त्याच्यानंतर माझी उत्सुकता जागी झाली। अनेकदा राजकीय काम करत असताना मॅडम आपलं नाव वारंवार वृत्तपत्राच्या माध्यमातून, रेडिओच्या माध्यमातून आपण जे काय आंदोलन करत होतात त्यावेळेस कानावर यायचं आणि उत्सुकता वाटायची की कोण आहे। आम्ही जरी शिवसेनेचे असलो आणि ते जरी कॉम्रेड असले तरी राजकीय विचार जरी वेगळा असला तरी सामान्यासाठी काम करणं हे बाळासाहेब ठाकरेंचा केंद्रबिंदू माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा रेनगर आणि गोदुताई परुळेकर नगर या दोन भागाच्या संदर्भात निवेदन माझ्याकडे प्राप्त झालेले आहे। माननीय हेमंतराव यांनी माननीय उपमुख्यमंत्री यांना मेसेज टाकलेला आहे, परंतु गेली अनेक वर्ष आरामसर आम्ही विधानसभेमध्ये एकमेकाचे साथीदार या ठिकाणी राहिलेले आहे आणि त्या एका घट्ट नात्याच्या माध्यमातून जी काही जबाबदारी आता माझ्याकडे माननीय आराम मस्त्राने माझ्याकडे ही जबाबदारी दिलेली आहे
तातडीने त्यांनाही माझा स्वभाव माहित आहे. एखादं काम त्यांनी हातात घेतलं तर ते कसं टोकाला लावतात आणि मीही घेतलं तर मीही कसं टोकाला जातो. टोकाला आमची एकमेकाला आहे.